एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। या पुरस्कारांचे वितरण 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता फिरोदिया सभागृह भांडारकर प्राच्योद्यास संस्था लॉ कॉलेज रोड येथे केले जाणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम असणार आहेत, तर विश्वेश्वर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिर्जे अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष अमोघ घमंडे, सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पर्यावरण जीवन गौरव, पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। यंदा हे 17वे वर्ष आहे। यावर्षी कोल्हापूर शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि तालुक्यातील शारपड जमिनीला सुपीक बनवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर यावर्षीचा पर्यावरण भूषण पुरस्कार पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर जी.डी. यादव यांना देण्यात येणार आहे। डॉक्टर यादव यांनी हरित हायड्रोजन परिपत्र, अर्थव्यवस्था, कार्बन डायऑक्साईड मूल्यांकन या विषयांवर मोलाचे मूलभूत संशोधन केले आहे। पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं पर्यावरण जीवन गौरव आणि पर्यावरण भूषण पुरस्कारांचे स्वरूप आहे। याशिवाय पर्यावरण गौरव 10 लोकांना देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले। नमस्कार, मी अमोघ घमंडे, मी एन्व्हायरमेंटल क्लबचा अध्यक्ष आहे। यावर्षीच्या आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे पुरस्कार आहेत ते पुरस्काराचं स्वरूप मी आपल्याला सांगतो। हे पुरस्काराचं स्वरूपमध्ये त्यांना एक मानचिन्ह, त्यांना एक रिसायकल प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत। त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचा गौरव करणारं मानपत्र मिळेल, त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल, श्रीफळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार। पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे 2 मोठे पुरस्कार्थी आहेत आणि बाकी 10 पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार आहोत। सर, एकूण 3 पुरस्कार आहेत, तर त्यातलं पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत, त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे। त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवन गौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे। तर यावर्षीची या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील, दत्त शिरोळ सहकारी साखर कारखाना कोल्हापूर यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण 10,000 एकर एक शारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी, जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेलं आहे, ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या शारपड जमिनीतील मीठ किंवा क्षार वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर कामासाठी पुन्हा यूज होण्यासाठी।